जळगाव जिल्ह्यामध्ये बोगस एफडीए अधिकाऱ्यांचा धुमाकूळ असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। जळगाव शहरामध्ये एका व्यावसायिकानं अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय। छोटे व्यावसायिक, रेस्टॉरंट तसंच ग्रामीण भागातील दुकानदारांना अन्न सुरक्षा अधिकारी असल्याचं भासवून त्यांच्याकडनं पैशांची मागणी केली जात होती। एका व्यावसायिकानं याबाबत एफडीएकडे तक्रार केली, त्यानंतर हा विभाग अलर्टवर आला। दरम्यान अधिकारी असल्याचं सांगून कोणी संशयास्पद व्यक्ती तपासणीसाठी आली तर त्याची खातरजमा करावी, तसंच फसवणुकीचा प्रयत्न होत असल्यास लक्षात आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयाशी संपर्क साधावा, असं आवाहन देखील एफडीएचे सहाय्यक आयुक्त दीनानाथ शिंदे यांनी केलंय। आणि बातमी धाराशिवमधनं आहे। धाराशिवमधल्या भूम दूध भेसळ प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासा आता समोर आलाय। फरार मुख्य आरोपी बाळासाहेब गोडगेच्या मधुबन ट्रेडिंग कंपनीच्या वे पावडर खरेदी विक्रीचा हिशोब तपास यंत्रणांसमोरच आता मोठा प्रश्न उभा करतोय। पोलीस तपासातील कागदपत्रांनुसार मागील 2 वर्षात कोट्यवधी रुपयांची वे पावडर खरेदी करण्यात आली, मात्र उपलब्ध नोंदीमध्ये त्यापैकी तब्बल 3 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या वे पावडरच्या व्यवहारांचा हिशोबच जुळत नाहीये। विशेष म्हणजे 7 जुलै रोजी अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाई केली, तेव्हा घटनास्थळावरनं अवघ्या 61 गोण्या म्हणजे सुमारे 2 लाख रुपयांची वे पावडरच जप्त झाली होती। मग उर्वरित कोट्यवधी रुपयांची वे पावडर नेमकी गेली कुठे? तपास यंत्रणांच्या नजरेआड ती आधीच हलवण्यात आली होती का? मुख्य दुकान हा केवळ दर्शनी भाग होता आणि इतरत्र मोठा साठा ठेवण्यात आला होता का? अशा अनेक प्रश्नांनी या प्रकरणाचं गूढ हे चांगलंच वाढत चाललंय। खरेदी विक्रीतील कोट्यवधी रुपयांच्या तफावतीचा छडा लावणं आणि त्या वे पावडरचा मागोवा घेणं हे आता पोलिसांसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे। एकीकडे 7.5 कोटींच्या पावडरची खरेदी आणि सापडलेली पावडर ही केवळ 2 लाखांचीच।